भिवंडी तालुक्यातील पद्मानगर स्थित पद्मशाली समाज हॉलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नुकताच रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ, व्हीएल ग्रुप अँड परिवार तसेच अखिल पद्मशाली समाज भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी येथील पद्मशाली समाज हॉलमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरात एकूण 110 रुग्णांची नेत्र तपासणी व नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 16 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। हे शिबिर भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने पार पडले, तर बिपिन सावला यांच्या सावला कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे विशेष सहकार्य लाभले। विशेष म्हणजे हा उपक्रम रोटरीचा 892वा समाजोपयोगी कार्यक्रम असून यामार्फत गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांचे कौतुक केले। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे पदाधिकारी, डॉक्टर, स्वयंसेवक तसेच पद्मशाली समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। जय मार्कंडेय। आज आपल्या पद्मशाली समाजमध्ये रोटरी क्लब ऑफ भिवंडी, रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, व्हीएल ग्रुप आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्यातर्फे जे संयोजनाने आज आपल्या अखिल पद्मशाली समाज हॉलमध्ये जसे आज डोळ्यांचं चेकअप, कॅटरॅक्ट ऑपरेशन हे जे चालू आहे ते अतिउत्तम प्रमाणे चालू आहे। माझं म्हणणं आहे की असंच सेवा रोटरी क्लब करत असते, पुढेही करावा आणि जणांचं जे त्यांनी आपल्या सेवा करत असतात ते करत राहावा असं आमची इच्छा आहे। त्यासाठी आपली अखिल पद्मशाली समाज त्यांच्यासाठी काय सेवा म्हणजे जागा पाहिजे, त्यांना नियोजना अजून काय पाहिजे म्हणजे आम्ही आज त्यांना जागा हवी होते तर आम्ही तर उचित प्रमाणे त्यांना नियोजन करून दिलेले, अजून काय त्यांना सोय असेल कारण ते सेवा करतात त्यासाठी आम्ही पण सहकार्य करण्यासाठी रेडी आहोत असं आम्ही अखिल पद्मशाली समाजतर्फे बोलायला लागलो। त्याबद्दल धन्यवाद। आणि रोटरी क्लब भिवंडी सेंट्रल यांचा आम्ही अखिल पद्मशाली समाजतर्फे त्यांचा धन्यवाद बोलत आहोत आणि तसंच ते कार्य करत राहावं असं माझी इच्छा आहे। धन्यवाद। तो मैं सुदर्शन वाटरपंडा रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल से हूँ और हमारा इस साल का प्रेसिडेंट किशोर वेंगल रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल का, और हमारा पिछले अध्यक्ष अजय जी है। हम रोटरी के तरफ से जितने भी मेंबर्स हैं सब लोग इसका प्लानिंग किया है। 1 महीने से ये कार्यक्रम को सक्सेसफुल करने के लिए प्रचार माध्यम करने के लिए बैनर्स प्लेसमेंट किया, अलग अलग जगहों पे व्हाट्सएप पे कैंपेन किया। जिसको ज़रूरतमंद है कैटरैक्ट का ऑपरेशन कराने के लिए हम लोग जो आर्थिक रूप से कर नहीं पाएंगे उनको मदद करने के लिए हमारा अखिल पद्मशाली समाज संस्था की तरफ से यहाँ पे आयोजित किया, उनसे भी बहुत मदद मिला है ये हॉल का अरेंजमेंट और सब कुछ। तो जहाँ भी लोगों के पास हम लोग पहुँचे और अभी तक करीबन 100-110 लोगों का आँखों का चेकअप हुआ है, उसमें से 18 लोगों को कैटरैक्ट ऑपरेशन का ज़रूरत लग रहा है। उनको हम लोग 5 तारीख को यहाँ पे बुला के उनका पूरा अरेंजमेंट करेंगे और सर्जरी से लेकर उनको पिक एंड ड्रॉप भी इधर करेंगे। उनके लिए कुछ भी खर्चा नहीं होगा। ये सब हम लोग रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल और रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ और पद्मशाली समाज भिवंडी, अखिल पद्मशाली समाज भिवंडी इनके तरफ से और वीएल ग्रुप की सहकारी से भी ये प्रोग्राम को हम लोग कैरी कर रहे हैं। ये सभी लोगों के लिए अच्छा लाभदायक होगा। मी राजेश सुरेश भावसार, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचा पुढच्या वर्षाचा प्रेसिडेंट। गेली 4 वर्ष कॅटरॅक्ट आय ऑपरेशन हे आम्ही राबवतो आहोत। जवळपास हे 892 आमचं शिबिर आहे। प्रत्येक शिबिरामध्ये 15 ते साधारण 18 पर्यंत आमचे बेनिफिशरी मिळतात। तर एकंदरीत जवळपास तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात की किती आतापर्यंत आम्ही झाले। 4 वर्षामध्ये आम्हाला एवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि जवळपास एका कॅम्पमध्ये 100 ते 150 लोकांचं आम्ही चेकअप करतो। त्यातनं 15 ते 16 आम्हाला जे गरजू ऑपरेशन ज्यांना करायचं आहे ते लोक मिळतात। ह्या लोकांपर्यंत आमची सेवा जात आहे हे याबद्दल आम्हाला धन्यता वाटते। स्थानिक ज्या संस्था असतात त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम सक्सेस होऊ शकत नाही। पुन्हा ज्या सहकारी रोटरी संस्था असतात, जसं आमचा डोळ्यांचा ऑपरेशनचा हा जो प्रोजेक्ट आहे आमचा आम्ही गेल्या 4 वर्षापासून राबवतो, पण आमच्यासोबत
आमच्या एकट्याने हा शक्य नाही, म्हणून सोबत आम्ही इतर ज्या रोटरी क्लब आहेत मुंबई, आता रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल, नंतर पद्मनाभ समाज वगैरे अशा संस्थांना आम्ही सोबत घेऊन यांना म्हणजे यांनाही आम्ही पुढे करतो आणि आमचाही प्रोजेक्ट त्या माध्यमातून होत असतो. तर सर्वांचे आम्हाला आभार मानल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही, कारण त्यांच्याशिवाय आमचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांचे आभार आणि दरवेळेस जास्त संख्येने जनतेने उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त आमच्या या स्कीमचा फायदा घ्यावा ही विनंती. धन्यवाद. देखिए, इस प्रोग्राम के बारे में मैं इतना ही कहना चाहता हूँ कि रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल आप लोगों के लिए बहुत ही अच्छा मौका लेकर आया हुआ है. ज़्यादातर लोग क्या करते हैं कि आंखों का चेकअप कराते हैं और चेकअप कराने के बाद जो है वहीं पर छोड़ देते हैं और वो उनको बोलते हैं कि आप फला जगह हमसे मिलिए, फला जगह मिलिए. रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल, अंबरनाथ नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ और साथ में पद्मशाली समाज जो हमारे साथ में जुड़ा हुआ है, और ये इन्होंने एक ऐसा एक मौका लेकर आया हुआ है कि हम खाली आंखों का चेकअप करा के नहीं छोड़ने वाले हैं, हम उसका ऑपरेशन भी कराएंगे और एक अच्छा ऑपरेशन कराएंगे. मेरे साथ में जो है भक्ति वेदांत, जो हरे रामा हरे कृष्णा सब जानते होंगे मंदिर है, उन्हीं की जो टीम है, उन्हीं का जो बहुत बड़ा हॉस्पिटल है मीरा भाईंदर में है, और उनके ही देख रेख में ये पूरा ऑपरेशन होने वाला है. तो हम सिर्फ आंखों का चेकअप करा के नहीं छोड़ने वाले हैं, हम आंखों के चेकअप के बाद उनका एक पूरा जो है ऑपरेशन कराएंगे और आपका कुछ नहीं लगने वाला है. जैसा आपको पहले ही भवसागर जी ने बताया होगा कि सिर्फ पानी का बॉटल लेके जाना है, क्योंकि रास्ते के लिए आपको लेके जाना है. वहाँ पर तो भी नहीं लगने वाला है, लेकिन रास्ते में आपके साथ में एक पानी का बॉटल होना चाहिए, ये आपके घर का, और कुछ नहीं है. सारी वैन से लेकर यहाँ से पिकअप और फिर यहीं पर हम ड्रॉप दोनों, और अच्छी सुविधाओं के साथ में ही जो 48 आवर्स वहाँ रखने वाले हैं कि आपको दोबारा जाने की आवश्यकता ही नहीं पड़ेगी. क्योंकि हम देख रहे हैं पिछले साल भी हमने करवाया था, किसी भी प्रकार का कोई भी नहीं, एक बार उन्होंने ऑपरेशन करवा लिया तो आज तक किसी प्रकार का कोई कंप्लेन नहीं है. और ऑलरेडी अंबरनाथ नॉर्थ क्लब जो है वो 800 कैंप आयोजित कर चुका है. अगर थोड़ा बहुत जगह कंप्लेन होता तो क्यों करता, लेकिन आज देख लीजिए कि आज उसका एक विश्वास है, एक ट्रस्ट है, क्योंकि ट्रस्ट के पीछे जो है बहुत सारे समाज के लोग हैं. रोटरी तो है ही है, पद्मशाली समाज है, भक्ति वेदांत जैसा हॉस्पिटल्स है, तो ये इन सब का भी काम है, ये विश्वास के ऊपर ही है. तो मैं इतना ही लास्ट में फिर से कहना चाहता हूँ कि आप लोग इस मौके का फ़ायदा उठाइए, आइए हमारे पर विश्वास कीजिए, और हम आगे भी इसी प्रकार का जो प्रोजेक्ट है, जो रोटरी प्रोजेक्ट आयोजित करता है, वह आगे भी आयोजित करता रहेगा. जय मार्कंडेय. आज भिवंडी में अखिल पद्मशाली समाज हॉल में रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब अंबरनाथ और वीएल ग्रुप और अपना अखिल पद्मशाली समाज और अपना किशोर वेंगल और सुदर्शन वडलाकोंडा, ऐसा कई संस्था ने मिलकर आज मोतीबिंदु ऑपरेशन फ्री में और महिलाओं के चेकअप और जेंट्स के लिए बहुत सा हेल्थ चेकअप, ये सब कार्यक्रम रोटरी क्लब के ओर से बहुत अच्छे तरह हर साल इन लोग कार्यक्रम करते. इसी परंपरा को निभाते हुए इस साल भी ये कार्यक्रम अपना अखिल पद्मशाली समाज के इस भवन में आयोजित किए. इनको हमारे अखिल पद्मशाली समाज के ओर से बहुत बहुत धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ, VRL ग्रुप आणि त्यांचा परिवार, त्याचबरोबर सावला कन्सल्टन्सी आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे पद्मानगर अखिल भारतीय पद्मशाली हॉल इथे ज्येष्ठ नागरिक व गरजू जे लोक आहेत त्यांची नेत्रचिकित्सा होत आहे व त्यातनं ज्या लोकांना ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे त्यांचं ऑपरेशनसुद्धा होणार आहे. सकाळपासून तुम्ही बघाल इथे नागरिकांची, गरजू व्यक्तींची रांग लागलेली. आत्तापर्यंत 104 जे गरजू व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या डोळ्यांची तपासणी झालेली आहे व त्यातनं 16 व्यक्ती असे आयडेंटिफाय झालेले आहेत की त्यांच्या मोतीबिंदूंचं ऑपरेशन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रलचा उपक्रम आहे. यावर्षी इथे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थसुद्धा यांच्यामध्ये जॉईंट झालेला आहे. तर या 16 व्यक्तींच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे. त्यांना भिवंडीवरनं इथूनच पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी असणारे भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन होणार आहे. त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. फक्त त्यांना जातेवेळेस पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर इथे ड्रॉपसुद्धा केलं जाणार आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. गरजू नागरिक यांमध्ये ते 40, 50, 60 हजार खर्च येतो, तो पूर्णपणे मोफत यांच्यावरती ही सर्जरी इथे होणार आहे. तर
नक्कीच इथे रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी नॉर्थ यांचे इथे आभार मानायला लागतील. त्याचबरोबर VRL ग्रुप आहे, बिपिन सावला आमचे सावला कन्सल्टन्सी आहे, त्यांनी सुद्धा तिथे त्यांचं आर्थिक योगदान इथे दिलेलं आहे. व त्याचबरोबर अखिल भारतीय पद्मशाली हॉल यांनी हॉल उपलब्ध करून दिला आहे आणि आजूबाजूच्या एरियामध्ये त्यांनी अवेअरनेस क्रिएट केला. त्यामुळे तिथे मोठ्या संख्येने लोक इथे उपलब्ध झालेली आहेत. या लोकांना बरेचशा दिवसांपासून डोळ्यामध्ये त्यांचं दिसत नाही आहे किंवा मोतीबिंदूमुळे प्रॉब्लेम येत आहेत, पण जाण्यासाठी कुठे जायचं हे माहीत नव्हतं. त्याचबरोबर त्यासाठी पैसा लागतो, मे बी या लोकांकडे तो नाही आहे. पण या अवेअरनेसमुळे इथे हा उपक्रम होतो. या सगळ्यांचं यामध्ये खूप भरीव योगदान आहे. तर दरवर्षीप्रमाणेच रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल या सामाजिक क्षेत्रामध्ये असे भरपूर उपक्रम करतोय. गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असेल किंवा टाकी पठार इथे आम्ही खुशियों की दिवाळी साजरी करत असतो. व विद्यार्थ्यांसाठी या भिवंडी शहरामधील लोकांसाठी बरेचसे कार्यक्रम करतो. एक आमचा रद्दी से सिद्धी उपक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही लोकांकडनं रद्दी गोळा करतो व ती विकून गरजू विद्यार्थ्यांना त्यांची शाळेची फी असेल, साहित्य असेल वाटप करत असतो. व त्याचप्रमाणे हा सुद्धा आमचा एक प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करून लोकांवरती आम्ही तिथे मोफतमध्ये ट्रीटमेंट करतो, जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी देण्याचा हा रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रलचा नेहमीच प्रयत्न असतो. यावर्षीचे आमचे प्रेसिडेंट किशोर वेंगल असतील, त्याचबरोबर सुदर्श वेडलाकोंडा जे आमचे खजिनदार आहेत, राम पाटील, या सगळ्यांचं यामध्ये खूप मोठं योगदान असतं. या प्रोजेक्टचे जे आमचे चेअरमॅन आहेत, तलेले सर आहे, अजय नायक आहेत, यांनी पुढाकार घेऊन वेळ काढून या कार्यक्रमाची रूपरेषा आखली व सकाळपासून ते योगदान देत आहेत. या रोटरी क्लबच्या सगळ्या सभासदांचं इथे आम्ही आभार मानतो. यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देतो. देखिए, सबसे पहले तो ये कहना चाहता हूँ कि रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रल और अंबरनाथ नॉर्थ ये हमेशा कुछ ना कुछ ऐसे कार्यक्रम रखते हैं जो समाज के लिए उपयोगी हो. अब रही बात आज का, जो हम लोगों ने मुफ्त आँख का चेकअप और मुफ्त कैटरेक्ट ऑपरेशन के लिए जो कैंप रखा है, उसका हमारा उद्देश्य ये है कि नज़र जो होती है बहुत इंपॉर्टेंट होती है. आदमी एक बार सुनेगा नहीं तो चलेगा, आदमी बोलेगा नहीं तो चलेगा, मगर बिना आंखों के वो कुछ नहीं कर सकता. तो उसके लिए हम लोगों ने ये ध्यान दिया कि, और यहाँ पे हम लोग जहाँ पे एक कार्यक्रम कर रहे हैं जिसमें हमारे साथ में BL ग्रुप और अखिल पद्मशाली समाज भिवंडी का साथ में सम्मिलित, वो लोग साथ में हमारे सहयोग से ये काम कर रहे हैं हम लोग. यहाँ पे बहुत से ऐसे लोग हैं जिनके पास आंखों का उपचार करने के लिए, आंखों की जांच करने के लिए, आंखों का कैटरेक्ट ऑपरेशन करने के लिए उनके पास उतने साधन संपन्न नहीं है वो. तो हमारे जरिए आकर उन लोगों तक ये सुविधाएं पहुँचती हैं और उसका वो लाभ उठा सके, और उनके अगर आंखों की जांच हो सके, उनको हम चश्मा दे सके मुफ्त में, या उनका कैटरेक्ट का ऑपरेशन करा सके, तो उससे क्या होगा, ना सिर्फ उनकी आंखें और उनकी रोशनी बेहतर होगी, मगर उनकी लाइफ में बहुत प्रभाव आता है, बहुत अच्छी उनकी लाइफ हो जाएगी. इसीलिए हम लोग कार्यक्रम कर रहे हैं. और क्योंकि मेरा 25वां साल है, मैं भी इस कार्यक्रम से जुड़ा हुआ हूँ एक व्यक्तिगत तौर पे भी, और इस साल मैं मेरे 25वें साल के इंश्योरेंस के करियर में 25 ऐसे कुछ न कुछ छोटे मोटे काम करने वाला हूँ, जो समाज के लिए मैं उपयोगी हो सके. क्योंकि इस समाज ने मुझे जो भी दिया है वो समाज ने ही दिया है, तो वैसी हमारी कोशिश है. और मैं धन्यवाद देता हूँ रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ का, BL ग्रुप का और भिवंडी सेंट्रल का, कि उन्होंने ऐसा आयोजन किया और उसमें मैं अपना सहयोग दे सकूँ, उसके लिए मुझे उन्होंने आमंत्रित